पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर बरेच जण कांदा आणि लसूण साठवणीचा भरून ठेवतात. नमस्कार मंडळी, पाटील किचन अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण वर्षभराचा कांदा कसा स्टोरेज करायचा ते बघणार आहोत. स्टोरेज करण्यासाठी कांदा कसा घ्यावा ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. तर लाल भडक जो कांदा असतो तो कधीच स्टोरेज करायचा नाही. हे बघा, अशा पद्धतीने जरासा फिक्का कलरचा जो कांदा असतो तो आपण स्टोरेज करणार आहोत. वर्षभराचा साठवणीचा हा कांदा आहे. जवळजवळ आपल्याला 6 ते 7 महिने तरी कांदा टिकवून ठेवायचा होतो, कारण पावसाळ्यानंतर कांदा हा खूप महाग होतो आणि बरेच जण स्टोरेज करतात. आता स्टोरेज करण्यापूर्वी काय होतं, आपण अख्खी एक मोठी गोण घेतो. बरेच जण माळी घेतात किंवा मोठ्या अशा 50 किलो 30 किलोच्या अशा गोणीसुद्धा घेतात. आता मी त्याचप्रमाणे ही गोण घेतलेली आहे. त्यात थोडेसे मी कांदे घेतले आहेत आणि कशा पद्धतीने स्टोरेज करायचं तर मी त्यासाठी मी या सुपामध्ये थोडेसे कांदे घेतलेले आहेत. आता हा कांदा आहे ना, आपण सर्वप्रथम काय करायचं तो तुम्हाला मी सांगते. अशा पद्धतीने हा वरचा भाग आहे, ह्यावरती असतो ना एक पोंगा असतो, तुम्हाला मी दाखवते. ह्याच्यामध्ये असेल एखादा तरी तर मी नक्कीच दाखवेन. तर आता हा कांदा आहे तो सर्वप्रथम साफ कसा करायचा, तर हा बघा, ही मुळं आहेत कांद्याची, ती थोडीशी आपण अशा पद्धतीने, जास्त नाही तर वरचा जेवढी मुळं आहेत ती तेवढी आपण ही काढून घ्यायची आहेत. त्याच्यानंतर इथे थोडीशी माती असते ती सुद्धा आपल्याला साफ करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्याने माती राहिली तर तो कांदा खराब होण्याची शक्यता असते. जास्त मातीसुद्धा पाहिजे नाही. अशा पद्धतीने थोडे हे मुळं आहेत हे काढून घ्यायची. त्याच्यानंतर इथे बऱ्यापैकी असा जास्त असा कांद्याची ह्या सुकलेली पानं असतात, ही पाकळ्या असतात, ह्या सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कांद्याला ना बरेचसे असे 2 ते 3 प्रकारच्या अशा ह्या पाकळ्या अशा सुकलेल्या असतात. त्या बघा, हा जेवढा सुकलेला कांद्याच्या ह्या पाकळ्या निघत असतील, म्हणजे जेवढा हा कांदा सुकलेला आहे, हा पाकळा बघता तुम्ही, हा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने हा व्यवस्थित असा पुसून घ्यायचा पूर्ण. त्यानंतर आपल्याला हा कांदा स्टोरेज करण्यासाठी अशा पद्धतीने हा रेडी होतो. हा मी आता बाजूला ठेवते. दुसरी गोष्ट म्हटली तर कांद्यामध्ये असा पोंगावाला, मी जसं तुम्हाला सांगितलं इथे मोठा दांडा असतो, असे कांदे असतात ते स्टोरेज करायचे नाही. हे कांदे आहेत ना आपण ते बाजूला काढायचे. म्हणजे 2 ते 3 प्रकारचे ह्याच्यामध्ये कांदे असतात, वेगवेगळ्या टोपलीमध्ये भरून ठेवायचे. आता जर का हा असा कांदा असेल, जर का हा बघा, हा 2 पद्धतीचा, म्हणजे ह्या 2 भाग आहेत, असा सुद्धा आपल्याला कांदा स्टोरेज करायचा नाही. हा सुद्धा आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे. त्याचप्रमाणे काही कांद्याला ना थोडीशी अशी काळसर अशी बुरशी आलेली असते, बघू शकता ह्याच्यामध्ये असतीलच. हा पोंगावाला कांदा आहे, बघू शकता, हा बघा, ह्याला असे पोंगे आहेत. म्हणजे हा कांदा आहे, हा आपल्याला स्टोरेज करायचा नाही आहे, हा बाजूला ठेवून द्यायचा. त्याचप्रमाणे एखाद्या कांद्याला ना अशी बुरशी आलेली असते थोडीफार, तो कांदा आहे ना तो सुद्धा आपल्याला बाजूला ठेवायचा, कारण तो सुद्धा आपल्याला स्टोरेज करायचा नाही आहे. आणि जे आपले खराब कांदे असतील थोडेफार ते बाजूला ठेवून द्यायचे आणि जे चांगले कांदे आहेत ते स्टोरेज करून घ्यायचे. हा बघा, अशा पद्धतीने हा थोडासा बुरशी आला, ह्याच्यावरचं आपल्याला सगळं हे पान आहे कांद्याचं हे काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला हा कांदा स्टोरेज करायला आपण त्याचं मूळसुद्धा आपण अशी थोडीशी काढून घ्यायची. थोडंसं हलक्या हाताने असं वरचं सालकायचं. त्याच्यानंतर हे बाजूला ठेवायचे. आता 50 किलोच्या आपल्याला जवळजवळ आपण कांद्याची गोण घेतली तर आपल्याला एकदम साफ करता येत नाही, तर थोडे थोडे कांदे घेऊन आपल्याला रोजचे थोडे थोडे घ्यायचे आणि साफ करून ठेवून द्यायचे. आता कांदा साफ करायचा कसा तो मी तुम्हाला दाखवूया. आता स्टोरेज करायचा म्हटलं तर कसा करणार, तर तुम्ही बरेच जण ब्लॉकमध्ये राहत असतील तर पाण्याच्या टाकी असतात, त्या पाण्याच्या टाकीवरती तुम्ही कांदे साठवून ठेवू शकता किंवा सोफा सेट बॉक्स पलंगवर असतात त्यांच्याखाली सुद्धा स्टोरेज करून ठेवू शकतात. पण स्टोरेज करताना त्याच्याखाली ना आपल्याला असा एखादा पेपर किंवा गोणी असतात त्याच्यावरती पसरवायचे आणि त्याच्यानंतर हे कांदे पसरवून ठेवायचे आणि त्यामुळे वर्षभर हा कांदा टिकून राहतो. त्याचप्रमाणे जिथे ओलावा, म्हणजे जिकडे ओलावा असेल तिकडे कांदा आपल्याला घालायचा नाही आहे पसरवून. जिकडे कोरडा आणि हवा जास्त येत नसेल असा त्या ठिकाणी, दमट हवा लागली नाही पाहिजे कांद्याला, ही सगळ्यात महत्त्वाचे. अशा ठिकाणी आपल्याला जागा निवडायची आणि त्या ठिकाणी आपल्याला कांदा हा स्टोरेज करायचा आहे. बघू शकता असा हा आपण मस्त असा साफ करून घेतलेला आहे. आपण कांदे साफ करायचे, त्याच्यानंतर कसे स्टोर करायचे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात ही महत्त्वाची आहे की जेव्हा आपण सर्व कांदा हा साफ करून झाल्यानंतर ज्यावेळी आपण कांदा पसरवतो, म्हणजे तुम्ही कुठेही पसरवू शकता. मी जिथे सांगितलं तसं पाण्यावरती किंवा बाल्कनी असतात, बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही कांदा पसरवू शकता. आता कांदा पसरवल्यानंतर काय होतं, तर आपण काय होतं, कांदा पसरवला म्हणजे झालं असं नाही, तर 8 दिवसातून एकदा तरी त्या कांद्याला असा व्यवस्थित असा हात फिरवत राहायचं आहे, जेणेकरून हा कांदा आहे हा व्यवस्थित असा आपल्याला सारखा करायचा आपण. आणि काही वेळा काय होतं, एखाद कांदा खराब होतो, तर कांदा खराब झाल्यानंतर
त्या भागाचा तो कांदा असेल तो आपण काढून टाकायचा, नाही तर बाकीचे कांदे सुद्धा खराब होतात. हे सगळ्यात महत्त्वाची टीप आहे. तर कांदा खराब झाल्यानंतर तो फेकून द्यायचा. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर तुम्ही जेव्हा 8 दिवसातनं कांदा म्हणजे हात फिरवणार त्यावेळेस चेक करत राहायचं. आणि कांदा अशा पद्धतीने जर का असेल, म्हणजे हे बघा अशा पद्धतीने कमी कमी हा भाग आहे ना, हा जमिनीला लागला पाहिजे आणि हा जो आपला मुळाचा भाग आहे कांद्याचा तो असा वरती पाहिजे, तर कांदा व्यवस्थित हा टिकला जातो. आणि वेगवेगळ्या अशा टोपल्या किंवा वेगवेगळ्या गोणी असे कांदे पसरून ठेवायचे, म्हणजे जेवढे जे खराब कांदे आहेत ते पहिले आपण वापरायचे जेवणासाठी, कारण कांदा हा आपल्याला भरपूर लागत असतो. त्याच्यामुळे काय होतं तर बऱ्याचपैकी कांदा संपला जातो. त्यामुळे जेवढे खराब कांदे असतील ते पहिले घ्यायचे आणि ते संपवून टाकायचे आणि जे चांगला कांदा असेल तो बाजूला ठेवून द्यायचा. म्हणजे दिवाळी नंतर सुद्धा हे भरपूर असे कांदे छान टिकून राहतात. आणि जर का तुम्ही असा थंडाव्या भागात जर का कांदा ठेवला तर तो खराब होण्याचा शक्यता असतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण गोण आणतो ना त्यावेळेस भरपूर अशी ही कांद्याची सालं निघतात, की सर्व फेकून द्यायचे. फक्त आपल्याला हा कांदा असा आपण साफ केला असतो तो आपल्याला भरून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण मार्केटमधनं हा कांदा विकत आणतो त्यावेळेस अशा कांद्याच्या गोणी मिळतात, त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हा कांदा स्टोरेज करू शकता. साफ केल्यानंतर हे कांदे आहेत हे सर्व असे गोणीमध्ये भरून पॅक बंद करून ठेवायचे. त्यानंतर अधूनमधून हा कांदा चेक करायचा, जेणेकरून कुठे खराब झाला असेल तर तुम्ही काढून घ्यायचे. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला कांदा स्टोरेज कसा करायचा तो सांगितलेला आहे. अशा पद्धतीने नक्कीच कांदा स्टोरेज करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ ते देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका. धन्यवाद.